गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सो मी जस्ट आत्ताच उठली आहे आणि आज तुम्हाला या व्लॉगमध्ये मी काही अशा गोष्टी दाखवणार आहे ज्या माझ्या खूप जवळच्या आठवणींमध्ये आहेत. सो आपण बघू आता या व्लॉगमध्ये. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आमच्याकडे इकडे सतत 2 दिवसांपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता. हे आमचं घराच्या बाहेरचं दृश्य आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. 2 दिवस झाले. सगळीकडे पाणी पाणी भरलं आहे. वातावरण खूप छान झालं आहे. थंड झालं आहे. एवढं छान वातावरण झालं आहे. अशा वातावरणामध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जायची इच्छा होते. बात तो सही है. बट सध्या आता आपलं विकेंड नाही आहे. सो बघू नंतर कधीतरी. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया. आत्ताच माझी आंघोळ झाली आहे. आता यांच्या ऑफिसची वेळ होत आहे. चला तर मग बघूया आता आपण स्वयंपाकामध्ये काय बनवूया. सो आता आपण आपल्या स्वयंपाकाला लागलो आहे. ऑलमोस्ट सगळंच झालं आहे. तुम्ही बघू शकता. सो आज मी फुलकोबी आणि आलूची भाजी बनवत आहे. इथे बघू शकता तुम्ही. मी ते उकडायला मांडलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. आधी उकडून घेते, नंतरच त्या भाजी बनवायची. पावसाळ्यामध्ये तेच बेस्ट असते. इथे आपण भात मांडलं आहे. इथे आपली डाळ आहे. आपण कणिक भिजवून ठेवलीच आहे. झालं, बस पोळ्या टाकायच्या आणि बस भाजी फोडणी टाकायची. ऑलमोस्ट आपलं स्वयंपाक रेडीच आहे. तुम्हा सगळ्यांच्या मनात एक गोष्ट चालू असेल की मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला म्हटलं होतं की मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे ज्या माझ्या खूप जवळच्या आहे. लवकरच दाखवणार आहे. बस हे आपलं आवरलं की आपण लवकर ते बघूया.
सो फायनली आता मी माझे सगळे काम आटोपून तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करायला आली आहे, जी मी ब्लॉगमध्ये आधीपासून तुम्हाला सांगत होती की मी माझ्या गोड आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अशा काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामध्ये माझ्या काही आठवणी लपलेल्या आहे, ज्या गोड आठवणी आहेत, ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. सो आता फायनली आपण त्या बघणार आहोत. चला तर मग. सो पहिली गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती आहे हे सूप, जे माझ्या लग्नातलं आहे. रुखवंतामध्ये आम्ही ठेवलं होतं, जे आम्ही स्वतः घरी डेकोरेट केलं आहे, पूर्ण पेंट केलं आहे. सगळ्या गोष्टी आम्ही घरीच केल्या आहे. रुखवंतातलं छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी आम्ही स्वतः घरी डेकोरेट केल्या, स्वतः बनवलेल्या आहे. काही गोष्टी ज्या आम्ही प्रिपेअर नाही करू शकलो वेळेमुळे किंवा तयारीचं गडबड असल्यामुळे, त्या आम्ही परचेस केल्या, बाहेरून विकत घेतल्या. सो या सूपामध्ये तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिले हे आम्ही माझ्या मम्मीने घेऊन ठेवलं होतं. हे कोरं सूप होता. यामध्ये मग आधी ब्राऊन पेंट केलं होतं, डार्क ब्राऊन पेंट. त्यानंतर मग आम्ही सर्च केलं होतं त्यावर, जिथे रुखवंताचं सामान होतं, ऑनलाईन सर्च केलं होतं. तिथे असं डिझाईन दिसलं होतं आम्हाला. आम्ही त्यानुसार मग हे सगळं असं गठबंधन वगैरे तयार केलं. हे शुभविवाह मी स्वतः लिहिलेलं आहे, हे सुद्धा मी लिहिलेलं आहे. आणि हे आम्ही छोट्या छोट्या टिकल्या दिसत आहे, ह्या सगळ्या आम्ही इथे घरीच चिपकवलेलं आहे, घरीच डेकोरेट केलं आहे सगळं. आणि ही लेस आहे, ती आम्ही बाहेरून दुकानातून घेऊन आणली होती, ही इथे लावली. हे रुखवंतासाठी आम्ही प्रिपेअर केलं होतं. मागे जसं तसं प्लेन ठेवलं आहे, फक्त समोर आम्ही छान डेकोरेट केलं आहे. सो आणखी अशा काही गोष्टी ज्या मी स्वतः प्रिपेअर केल्या होत्या, मी स्वतः बनवल्या होत्या, ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, त्या सध्या माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे. त्या माझ्या माहेरी आहे, माझ्या मम्मीकडे आहे. जर पॉसिबल झालं माझं जाणं वगैरे झालं तर मी तुम्हाला त्या नक्की दाखवेल, किंवा माझ्या लग्नाच्या सीडीमध्ये आहेच ते क्लिप, मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये ते अटॅच करून दाखवून देईल. त्या गोष्टी मी कोणत्या प्रिपेअर केल्या होत्या. हळदीसाठी थाळ तयार केली होती, थाली बनवली होती, ज्यामध्ये आम्ही छान छोटे छोटे लोट तयार केले होते, घरीच लोट तयार केले होते. आणि नंतर मेहंदीची थाळ तयार केली होती, ती पण खूप छान डेकोरेट केली होती. त्यामध्ये पण लोट ठेवले होते. आणि दुसरी म्हणजे जी औक्षण करायची थाळ असते, जे नवरदेव आल्यावर जी आपण औक्षण करायला जी थाली यूज करतो, ती सुद्धा मी स्वतः पेंट केली आहे, स्वतः प्रिपेअर केली आहे. घरीच असलेल्या ताटापासून मी ते स्वतः घरी प्रिपेअर केली आहे. मला दाखवायचं होतं तुम्हाला, पण ते आता सध्या नाही आहे माझ्याकडे. मी तुम्हाला नक्की दाखवेल, क्लिप थ्रू दाखवेल, किंवा स्वतः जर पॉसिबल झालं तर ते मी स्वतः माझं जाणं झालं तर मी तुम्हाला ते स्वतः दाखवेल त्या गोष्टी. सो सेकंड गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे ती गोष्ट आम्ही बाहेरून विकत घेतली आहे, परचेस केली आहे. ती सेकंड गोष्ट म्हणजे ही होती, ही बंडी आम्ही विकत घेतली होती. यामध्ये आम्ही स्वतः इथे मागे स्वतः आम्ही घरी प्रिपेअर केलेले होते बोरे, छोटे छोटे बोरे विकत आणले होते. तांदळाचे, गव्हाचे, ज्वारीचे, साखरीचे, पोह्याचे, असे छान फील करून आम्ही त्यामध्ये त्या गोष्टी भरून आम्ही छान इथे डेकोरेट केले होते. इथे आम्ही एक गोष्टी त्या ठेवल्या होत्या, ते पोते ठेवले होते इथे एक. आणि ही अशा पद्धतीने आम्ही ही तिथे रुखवंतामध्ये ही बंडी ठेवली होती. ते जे पोते आम्ही प्रिपेअर केले होते, ते सगळे यूजमध्ये येऊन गेले आता. तर ते सध्या नाही आहे, ही आता बंडी आहे आपल्याकडे बस. ही पण मी विकतच घेतली होती, फक्त त्यामधले ते बोरे आम्ही ते स्वतः प्रिपेअर केले होते. आणि थर्ड गोष्ट आहे, तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे ही डोली आहे, जी आम्ही विकतच घेतली आहे, बाहेरूनच विकत घेतली. यामध्ये काहीही केलं नाही आहे, कुठलंही डेकोरेशन करायची गरज नाही वाटली आम्हाला. ऑलरेडी तिथे सगळं काही डेकोरेट केलेलं आहे, सगळं छान त्यामध्ये सगळंच होतं, त्यामुळे काहीच करायची गरज वाटली नाही आम्हाला. आम्ही बस जशी आहे तशी आम्ही ते रुखवंतामध्ये ठेवली होती. आणि चौथी गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, त्या खूप क्यूट गोष्टी आहेत, ज्या संगीतमध्ये यूज होतात. ते वादन म्हणतात त्यांना, ते हे
आम्ही हे विकतच घेतलं होतं बाहेरून. हे रुखवंतामध्ये ठेवलं होतं आम्ही. पुन्हा आहे अजून. हे आहे. ज्यांनी बनवलं त्यांनी किती सुंदर बनवलं. खूप क्यूट आहे ह्या गोष्टी. मी आत्तापर्यंत ह्या पॉलिथिनमध्येच ठेवल्या होत्या, सांभाळून होत्या. मी आत्ता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून त्या पॉलिथिनमधून मी बाहेर काढल्या आहे. मातीच्या बनवलेल्या आहेत ह्या. आणि पाचवी आणि लास्ट गोष्ट, लास्ट ते म्हणता येईल, आहे भरपूर बट सध्या आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तर आपल्याकडे ती लास्टच आहे. ती म्हणजे हे बॉक्स होतं. यामध्ये आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे डेकोरेट करून छान असं पॅकिंग करून तिथे डेकोरेट करून ठेवलं होतं. बट आता हे खाली आहे, यामध्ये काहीच नाही, सगळं संपलेलं आहे. हे आम्ही तिथे डेकोरेट करून ठेवलं होतं. आणि तिथे अजून एक राधाकृष्णाची पेंटिंग होती जी आम्ही ठेवली होती, जी आता मी घरी डेकोरेट करून लावली आहे वॉलवर. ती तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसतच असेल. नसेल दिसत तरी मी दाखवते तुम्हाला आता. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करताना मला घरच्यांनी भरपूर हेल्प केली. माझ्या भावाने भरपूर हेल्प केली, माझ्या मामीने हेल्प केली आणि माझ्या मम्मींनी पण भरपूर हेल्प केली. आम्ही सगळ्यांनी मिळून हे छोट्या मोठ्या गोष्टी तयार केल्या, प्रिपेअर केल्या. तसं तर आम्हाला खूप काही बनवायचं होतं, खूप काही करायचं होतं, पण वेळ कमी होती आणि धावपळ जास्त होती. त्यामुळे जेवढ्या गोष्टी पॉसिबल झाल्या तेवढ्या गोष्टी आम्ही प्रिपेअर केल्या आणि त्या ठेवल्या. बाकीच्या गोष्टी नाही झाल्या त्या आम्ही बाहेरून परचेस केल्या. बाकी मग ते सगळं ठेवलं. आणि माझ्या लग्नाच्या रुखवंतामध्ये काय काय आम्ही ठेवलं होतं त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवील. माझी जो क्लिप आहे मी त्यामध्ये दाखवील तुम्हाला सगळं काय काय ठेवलं होतं आणि काय काय नाही. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या त्या नक्की सांगा. आणि तुमच्या काही गोड आठवणी असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझ्याबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही आहे की मी कुठे राहते आणि माझं माहेर कुठलं आहे, माझं सासर कुठलं आहे आणि माझं लग्न कधी झालं आहे. बट येणाऱ्या आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी दिसून जाईल. तुम्हाला त्या गोष्टी कळेलच मी कुठे राहते आणि माझं माहेर कुठलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग नक्की बघावं लागेल. प्लीज बघा नक्की. त्यामध्ये मी सगळंच दाखवेल, माझं माहेर कुठलं आहे, मी कुठे राहते वगैरे. सो आता आपण वर आलो थोडंसं वॉक करायला. संध्याकाळच्या वेळेस टेरेसवर वॉक करायला छान वाटतं. दिवसभराचा कामाचा थकवा सगळा निघून जातो. थोडा वेळ स्वतःलाही द्यायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता वर किती छान वारं चालू आहे. फायनली पाऊस थोडंसं थांबला आहे. सो वर खूप छान वाटत आहे. चला तर मग थोड्या वेळ वॉक करूया आपण. हाय हाय, इतना सुकून. तर आत्ताच आमचं जेवण झालं आहे. झुणका आणि भाकर केलं होतं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आजच्या ज्या मी माझ्या गोड आठवणी तुमच्यासोबत शेअर केल्या असेल त्या सगळ्या तुम्हाला आवडल्या असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला आमच्या चॅनलवर ब्लॉगमध्ये नवीन अजून काय पाहायला आवडेल ते. चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.